नमस्कार मित्रांनो, वेलकम टू दिस न्यू व्लॉग. पूर्ण पूर्ण आठवडा म्हणजे पूर्ण आठवडा पण नाही, जेव्हापासून नीना आली आहे घरी मला नाहीच टाईम मिळत आहे टू डू एनी व्लॉग्स और एनी म्हणजे मी कामाला पण नाही गेलो, मी घरीच आहे, घरूनच काम करतो आहे. आणि सगळं शेड्यूल इकडे तिकडे झालेलं आहे, घर इकडे तिकडे झालेलं, पसारा झालेला. आत्ता कुठे या आठवड्यात फायनली आज मंडे आणि आज फायनली आत्तापासून थोडं आवरा म्हणजे सगळं सगळं लागलेलं आहे सामान. आणि ती पण थोडी ॲडजस्ट होते. जाम टफ असतं बाई, एवढं सोपं नाही आहे पॅरेंटिंग. बट फन आहे. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं तर खूपच चांगलं आहे, निगेटिव्हली घेतलं तर तुम्ही बेकार लेवलला पागल होऊ शकता. अगेन पर्सनल एक्सपिरियन्स, तुमचं काही असं सगळ्यांचं असं असतं असं नाही आहे. पण आम्ही एन्जॉय करतो आहे. बट दमवणारं डेफिनेटली आहे, घराच्या बाहेर पडायला मिळत नाही आम्हाला. श्रिया पण आणि मी दोघं पण आम्ही प्रयत्न करतो आहे की कसं पटकन शेड्यूल बसवून तिला बाहेर पण नेता येईल. आम्हाला पण जिमला वगैरे सगळीकडे माझं सगळं बंद आहे, बॅडमिंटन, पिकल बॉल, जिम सगळं बंद आहे. आत्ता आजपासून मी चालू करतो आहे, जे प्रयत्न करतो आहे चालू करायचा. आजचा दिवस आपला प्लॅन आहे, आज घरीच एक शूट लावलेलं आहे मी, ब्रँड व्हिडिओ शूट आहे, शुभम येणार आहे. आणि बघू आता करतो आहे मी आजपासून ब्लॉगिंग परत डेली सुरू करतो आहे. जे होईल ते होईल, प्लीज समजून घ्या आणि सांभाळून घ्या. येस येस, कम ऑन कम ऑन, येस यू कॅन डू इट, येस. चलो 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 टमी टाइम. येस येस, कर कर, ये पुढे ये पुढे ये पुढे बबडी ये. काय झालं, दमली? झालं, खुश झालीस? काय आहे बघ, गाडी आहे, गाड्या आहेत ना, काय अजून ट्रीज आहेत, गाड्या आहेत, बिल्डिंग आहेत, काय काय आहे. काय बघतेस, तुला काय आवडतं याच्यातलं बोल. ते बघ फ्लावर्स पण आहेत, ते बघ है ना. काय बघते तू, काय आवडते तुला, काय आवडतं तुला. ती बघ बस, ती बघ बस, ती बघ गाडी, कार, बस आणि ट्रीज. काय बघतो आपण नीना. कोण आहे रे, हा कोण आहे, कोण आलाय. नीनाला शिवम नीनाला भेटायला आले. असा. हो, काहीतरी नवीन ना तिला हसवायला. गाईज आम्ही शूट करतोय एक, जसं मी तुम्हाला बोललेलो, रील ब्रँड रील शूट आहे. आणि इकडे ह्या लोकांचे आहे ॲनिव्हर्सरी, माझ्या हिची एकटीची ॲनिव्हर्सरी. हा बघा, हा इसीचे कपडे द्यायला चाललाय असं वाटतं. 4 वर्षानंतर माणूस कामगारच राहून जातो, असं वाटतं हिचे बॅग ठेवायला आलोय ड्रायव्हर आहे. मग काय आज देणार आहे की नाही पार्टी वगैरे, काय गिफ्ट वगैरे काय देणार आहे की नाही एकमेकांना. दिलंय आम्ही ऑलरेडी काय गिफ्ट वगैरे. दिलंय, मी नाही दिलंय, जरा पेंडिंग ठेवून. अरे हे बायका असंच करतात, देतच त्यात बायका. मोटिवेशन घ्या आणि लग्न झालं ना की द्यायचं बंद करून टाकतात गिफ्ट. हा, द्यायचं बंद करून टाकतात गिफ्ट बायका. नवऱ्यांना किती हवं असतं गिफ्ट बायकांकडनं, पण देतच नाहीत बायका. दिलं तरी तो ती पण तिथे पण मागे सडकं तोड बघ एक मागे. मला असं वाटत होतं श्रेया तिथून लुक देते, वळल्यावर बघत होती रे भाई. इंट्युशन्स आर व्हेरी. पण लवकर बोला, कॅमेरावर कमिट करा, असं ना काही काय आहे. काय आज आज करूया ना आपण जरा प्रायव्हेट पार्टी करूया एक छोटीशी. आज मी हिची मम्मी म्हणजे माझी सासू आणि तिची मावशी आली आहे. तर आज ते माझ्यासाठी सगळं काम करणार आहे घराचं वगैरे. माहिती का, गीताताई वन आणि गीताताई टू. चलो, तुझं काय म्हणणं आहे. ओके, रोल करू. रोल रेडी. तर सुरुवात करतोय आपण आजच्या आपल्या शूटला. कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. होत आहे याच्यामध्ये कटअवेज माझे जात आहेत. ते झालं की एक तिकडनं फ्रेम लावू थोडीशी लॉंग, जर मी धावायला पकडून इथे मारायला असं बेसिक करूया. आवाज बिवाज डायरेक्ट हातवर अटॅक मारा. कॅमेरा रोलिंग. फोकस. शॉर्ट ओके चल. रोलिंग अँड ऍक्शन.
रिक्षावाल्यांवर लिहिली म्हणजे चालू केली आहे ती हिंदीत सुरुवात करणार. जो करना है करो नहीं बोलेंगे मराठी आणि मराठीत त्याची पुढची लाईन असेल असं चालू केलंय की असं तुझं कोणताही असं कोणता टॉपिक असेल ना जो फनी निघू शकतो. जसा बायकोवाला होता 2 ट्राय करतो रोज अरे झोपा आता वाजलेत किती. कधी मला नाही वाटत की तुला सोडून अख्ख्या ऑरेंज ज्यूस गॅग मध्ये कोणाला धरता पण येतं लहान मुलांना. बेस्ट आहे सौरभचं तो धरता धरता पण हे करेल. तुझी मुलगी पण मान हे करायला लागेल अशी. आज माझे बापलो रोज एक दिवस ड्युटीवर यायला पाहिजे. मी येईन रे मी खरंच येईन रोज येईन बाबू मी येऊ रोज. माझं नाव डिफिकल्ट आहे शुभम बोलायचं शू काका बोला शू काका. शू तर ती करतेच. मित्रांनो आज नीनाचं वॅक्सिन करायचं आहे. म्हणजे बेसिकली लास्ट टाइमच करायचं होतं पण तिला थोडासा सर्दी होती म्हणून डॉक्टर बोलला की नाही करू शकत. पण ते आम्ही वाडियाला जात होतो. सो आत्ता आम्ही ठाण्यात बेडेकर हॉस्पिटलला चाललेलो आहोत. कारण कोणी मला बऱ्याच लोकांनी रेकमेंड केलं की बेडेकर हॉस्पिटल चांगलं आहे तिकडचं सगळं चांगलं आहे. सो आता मी फर्स्ट टाइमच निघाला घेऊन मेडिकल हॉस्पिटलला चालू आणि आज तिचं वॅक्सिन करायचं आहे. सो मागच्या वेळेला जे नीनाचं आम्ही वॅक्सिन घेतलेलं वाडियामध्ये ते पहिलं वॅक्सिन होतं. हे आय गेस नाही हे दुसरंच आहे. अरे ही सायकल तर ओळखीची वाटते मला. हा कसा होता तुमचा? कुठे गेलेला तुम्ही? नीनाकडे. अरे नाही नैनितालला ना. कुठे गेलेले? पेहलगाम. मध्ये. कसं होतं ट्रिप? कशी होती? मस्त. मजा आली? हा दाखव एक राऊंड म्हणून दाखव मला. हो अरे इकडे असेल. जा आता जा खेळ जा. दोन प्रकारचे वॅक्सिन असतात. एक असतं जे दुखतं बाळांना नंतर आणि एक असं जे नॉन पेन म्हणजे नंतर नाही दुखत. म्हणजे वॅक्सिन तसंच देतात इंजेक्शन वॉट एव्हर टाईप बट ते नंतर दुखतं काहीतरी तिथे थोड्या वेळ दुखत राहतं ना इंजेक्शनची जागा. तसं श्री आम्हाला म्हणलं की ह्या वेळेला पण आपल्याला तसंच द्यायचं आहे. सो जसं मी म्हटलं की बेडेकर हॉस्पिटल इन केस तुमच्यापैकी कोणी आय एम प्रिटी शुअर तुमच्यापैकी कोणीतरी हे जे ब्लॉग बघतायत कोणीतरी बेडेकर हॉस्पिटलमध्ये याला मुलांच्या गेलेच असेल. सो मला रेकमेंड नाही आता मी चाललोच आहे बट सांगा की काय आहे काय नाही कुठले डॉक्टर कन्सल्ट करू तिकडे. सो आत्ता आम्ही जे चाललो आहे ते नाव नाही आठवत आहे मला. मग जाऊन आल्यावरती बघतो कसं आहे. पुढे बसतंय मागेच बस पुढे नको बसू. कोणीतरी मला कॉमेंटमध्ये सांगितलं आहे बाळाला घेऊन पुढे नाही बसायचं मागेच बसायचं. ओके मित्रांनो वॅक्सिन अँड ऑल इज डन. खूप छान हॉस्पिटल होतं. मला ॲक्च्युली मी तुम्हाला खरं सांगू तर मी तुम्हाला रिव्ह्यू देतो. हॉस्पिटल एक नंबर होतं. क्लेनलीनेस ओव्हरऑल सिस्टम आणि सगळे डॉक्टर्स नर्सेस एकदम मला खूप 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 आवडलं. एकदम सेफ आणि हायजेनिक वाटलं. A1 मी तर रेकमेंड करेन 10 on 10 भाई. मेडिकल हॉस्पिटलमध्येच घ्या तुमचं ॲडमिशन जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असाल. ठाण्यात जे लोक राहतात त्यांनी. आणि नीना इज ओके थोडी रडली बट शी इज ओके. वॅक्सिन नंबर 2 डन. आता डायरेक्ट जूनमध्ये आहे.
मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत, माझ्यासोबत आहे रजत. आता आम्ही चाललेलो आहोत प्रशांत आणि रुपालीच्या घरी त्यांच्या ॲनिव्हर्सरीचा केक कापायला. ऑलरेडी एक आपला मराठी भैया तिकडे पोहोचलेला आहे, आपला कुणाल तिवारी ऑलरेडी. हां हां, तुझ्यासोबत नाही, फक्त हिच्यासोबत. क्या रे? हा, कुठलं गाणं? हा काय, हे काय खाते? फ्रेंच फ्राइज. वाह वाह, तू क्या खा रहा है रे? सात्विक पॅटी रे. सातवीत नापास. सातवीत नापास नाही मी, 12वीत नापास आहे 5 वेळा, पण नंतर मी पास झालोय 2016 मध्ये. कारण बायको बोली लग्न करायचं असेल तर माझ्या घरात सांगावं लागणार की 12वी तरी मी केली आहे, मग मी केली पास. वेगळ्या लेवलचा माणूस आहे रे कुणाल तिवारी. तेरे भाई का स्टोरी डाला आम का, लोग बोल रहे आता भैया आम्हाला विकणार का जेवगडचे आपे, आता बोला भाई मेरी मार रहे थे लोग. मयूर तिवारी नाम का कोण आला? तो तू ही तो बोला मेरे भाई का नाम डाल. नंबर नाम डालने म्हणून बोला, आयडी दिया ना मी. इसका गलती है. प्रमोशन करा. सुरुवात यांनी केली, आपण याच्या आधी कधीच एक माझं मिनिट नाव टाकलेलं नाही. माणसा- याच्या आधी तू स्टोरी टाकलीस. धंद्यासाठी एवढा लाचार होता ना, बोलले मी मला नाही, नाव माझं- नका. एक मिनिट मयूर एक तेरा भाई आमका नंदा करता है ना, इसने पूछा. बोला हाँ, अरे तो भेज ना, मैं स्टोरी भी डालता हूँ ना, भेज ना. तो तू मुंह उठा के बोला ये. एक मिनिट थांब. अरे लाचारी एवढी नाही आली की तुझ्याकडनं प्रमोशन करावं लागेल मला. बिझनेस साठी स्वतःचं नाव नाही टाकत आहे. बोलते नाव नाही टाकलं तरी चालेल, नंबर टाका, आम्हाला बिझनेस द्या. आपण एवढं नाही खाली पडेल. माझा विषय हक्काने विका, हक्काने हे राहा. उलगडं 10 वर्ष झाली तुम्हाला रिलेशन लग्नाला 10 वर्ष कधी होती? 3 वर्ष. अगलास 3 वर्ष नाही, 4 वर्ष रे, मला माहिती. 4 वर्ष पण नाही, 4 झाले. मी सांग, अरे 5 वर्षांपूर्वी आलेलो तुझ्या लग्नात आहे. येडा झाला आहे का पागल झाला आहे? सांग त्याला का पागल. विसरलं का तुझ्या लग्नाचं तो आम्ही आलेलो ते हॅपी अॅनिव्हर्सरी. याचा ना वेगळा गाणं म्हणतो मला वाटतं. अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू फॅमिली. वाली भाई चमचावाली हा भाई, एवढी घाणेरडं सोफिस्टिकेटेड बायको बघितलीस. हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि कोणीतरी कमेंट केलेली ना त्याच्यावर. भाई तो अजून चुना भट्टी ते त्याने हाताने भरवलाय प्रेमाने, कुठे चमच्या बिमच्याने भरवतेस. गाईज ऑडियन्सला थँक्यू सो मच. 50 वर्ष सिल्वर जुबली. मला नको, मला कोणीतरी अंडेवाले काय होतं ते? त्याच्या अंड्याचा नाही, खरं सांग ना, अंडेवाले आहे का? अरे अंडवाला आहे का? नाही, अरे मेरे को नहीं पता भाई, अंडेवाला है नहीं. तुमच्या दोघांसारखं हाय वा. रिलेशनशिप हवंय कोणीतरी. प्रशांत मी बोललो फक्त मेसेज कोणासारखं relation हवं? कमेंट केलेली, तर मी त्याला सांगते की अजिबात नको. मी बोललो खरं सांगू आम्ही दोघं रिअल लाईफ मध्ये एकमेकांची इतके नालायक आहोत. सगळे कसे असतात जे बोलत असतील ना लग्न झाल्यानंतर हा. की आमच्यात खूप चांगलं आहे, मी माझ्या नवऱ्याची खूप रिस्पेक्ट करते, आळसावर डोंगर आणि ठेवले त्यांनी. ऐकून घ्या ना, आणि नवरा बोलत मी माझ्या बायकोची खूप रिस्पेक्ट करतो, असं काही नसतं. खौफ बोलते उसको. जर तुम्ही चांगले मित्राने एकमेकांची इज्जत काढत नाही ना, इज्जत चांगल्याने. चांगलं म्हणजे जे काय असेल हा. तोपर्यंत यू आर नॉट कपल्स, तोपर्यंत तुम्ही नाहीच आहे. मला असं वाटतं एकमेकांसमोर जेव्हा तुम्ही पाडायला शिकता ना, ते तेव्हा खूप ते- हे खूप पुस्तकी आहे, पण हे पुस्तकी नाही पण हे खरंच आहे. अंकिताला खूप वर्ष लागली. काय पादायला येस. हे काय अंकिताने एवढीशी logical. अंकी खरं प्रेम असतं ते. तेच भाऊ मी रोज सकाळी तुला प्रेम जतवतो माझा. हा. पाद काढायला नाही, पाद निघते, पाद काढायला नाही लागत, ऑटोमॅटिक निघते पाद. निघते पण तुमच्या हातात आहे ते आवाज काढायचे की नाही. नाही, पोटाच्या प्रेशरवर आहे. हा, ते नाही, नाही. मी तू घाण होईल. टेक्निकल सांगतो, तुमचा बोचा किती मोठा आहे त्याच्यावर. जर हे बघ मी ऍक्शन करतो, तुमचा बोटाचा फ्लॅप पडतो. हा,
तुमचा बोचा जर कडका आहे कडका तर तो फ्लॅपच होणार. पण तुमची बोचा जर असा मोठा आहे हा तोच माणूस आहे बघा. चड्डी काढून बोचाचं ऑब्झर्वेशन करणारा माणूस आहे हा. चड्डी काढून बोचाचं ऑब्झर्वेशन. कलाकार हा ऑब्झर्वर असतो, चांगला ऑब्झर्वेशन. कोणाची खेळतो तुझी? ऑफकोर्स येस, ऑब्झर्वेशन सगळ्या प्रकारे करतो. असं नाहीये की नाही, बरोबर आहे. चांगल्या गोष्टी नेचर मधल्या फुलांचं असं मी नसतं. म्हणूनच म्हणालो ना की ऑब्झर्वेशन इज एव्हरीवेअर. येस येस. कळलं? हे जे ऑब्झर्वेशन आहे लोकांना नाही जमत आहे. जे बारीक माणसाचा त्यांचा आवाज येत नाही पाहायला, कारण बोच्याला मासच नाहीये. डायरेक्ट हवा बाहेर आहे. आवाज बाहेर आहे. जगाची. पण ज्यांचे बोचे मोठे, जे चांगले खात्यापित्या घरातले बरोबर. ऑफकोर्स आवाज येणार, आणि आवाजाने वास पण डायल्यूट होत जातो. Dilute होतो. समजलं का? ताशा वाजतो. घर वासाला डायरेक्ट ते होतं ना, आपण ते प्लास्टिक घ्यायचो आणि ते असं करून फुकायचो वापूर. ते तसं वालाच कॉन्सेप्ट आहे हा. तुझं फिजिक्स सांगतो तू. खरी गोष्ट आहे. तुमच्या तिघांचं काय म्हणणं आहे या बाबतीत? हे आपलं ऑब्झर्व करताय. मला बिलीव्ह नव्हते मी या माणसासोबत एवढे वर्ष आहे. मी एक सांगतो. याला काही नाही म्हणत. हा ऑब्झर्वेशन तू पण केलं, पण बाई माणसाने तू धरलाय रोल की मी खूप शांत. ऐकून घे. जे हे का तुम्हाला कळत नाही हे बरोबर जे बारीक आहेत बोलतोय ना, जे बारीक आहेत ना, त्यांना म्हणतात गळा दाबून सोडणे. कालच्या वर येतील. पादताना जर गळा दाबून सोडला ना पादाचा, 18 लोक मरू शकतात. तो. बरोबर आहे. 18 लोक जागी मरतील. ओ रहता ना, काही काही लोकांचं असतं ना की इथे घशाला ठसका लागतो. गळा दाबून म्हणजे ते वाले असतात गळा हे दाबून. जे असतात ना, झेहरीले हिरोशिमा नागासाकी नंतर हे लोक येतात. म्हणजे त्यांच्या बाजूला उभा राहिल्यावर ना नाकाला आधी नाही कळत, डायरेक्ट घशाला ठसका अरे लागतो. बापरे. डायरेक्ट असं होतं direct. माणसाचे 3 श्वास मिस करू शकतात. श्वास नाही, श्वासोश्वास. मग श्वास. आखरी के 3 सांस बचे म्हणतो आता भाई. आखरी के 15 चला, मिनिटं वाद. on this note, happy anniversary. Happy anniversary, भाई. All the best for your childrens. पोरांना दुसऱ्या रूम मध्ये झोपवा तुम्ही. तुम्हाला फ्लॅटचा कॉन्सेप्ट समजलेला आहे. नाही. आमची टेक्निक असती आहे, पाजून मुलांना झोपवणार. बेशुद्ध भाई. 18 तासाची झोप कंपल्सरी. 18 तासाची झोप 18 तासांनी उठले की Deep जेवण. was deep sleep. That's it.